बघ कोणत्या स्टेप पर्यंत आलोय आपण? पुट a1 इक्वल टू a, a1b2 प्लस a2b1 इक्वल टू 2h, b1b2 इक्वल टू b. एक चा कोएफिशिएंट a1c2 प्लस a2c1 इक्वल टू काय पुटअप केलंय 2g. y चा कोएफिशिएंट b1c2 प्लस b2c1 इक्वल टू 2f आणि c1c2 इक्वल टू c. काय लक्षात ठेवायचं, दोन टर्म आहेत आपण इथं 2 घेतले बघा, दोन टर्म आहेत 2 घेतले, दोन टर्म आहे 2 घेतले, सिंगल टर्म आहे 1 घेतले 6. इथं पण सिंगल टर्म आहे b a म्हणजे कोएफिशिएंट 1 घेतले नाही तर की a h b आणि आता नवीन काय वाढले g f c हे काय आहेत कॉन्स्टंट आहेत. आफ्टर दिस सबट्यूशन वी गेट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx plus 2fy plus equal to 0. This is the general equation of second degree in x and y, which is कशापासून भेटते आपल्याला हे u आणि v चे काय कंबाइंड इक्वेशन. This is the pair of lines, but converse of this theorem is not true. Converse means काय, प्रत्येक जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन x and y is not pair of straight line. म्हणजे ह्या फॉर्म मधलं प्रत्येक इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेलच असं नाहीये. काही इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असतील, काही नसतील. कोणती असतील त्याची कंडिशन आहे. जर ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर गिवन इक्वेशन इज पेअर ऑफ लाईन्स, अदरवाइज नॉट पेअर ऑफ लाईन्स. बट होमोजिनियस तसं नाहीये. होमोजिनियसचं काय आपण थेरमच प्रूव्ह दॅट केलाय. ईच अँड एव्हरी इक्वेशन ऑफ होमोजिनियस इक्वेशन ऑफ second degree in x and y represents pair of lines passing through the origin. But हे ह्याला जनरल का म्हटलेलं आहे तर हे प्रत्येक इक्वेशन रिप्रेझेंट करते. स्ट्रेट लाईनचं करू शकते, सर्कलचं करू शकते, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, एनी कर्वचं हे काय करू शकते रिप्रेझेंटेशन. त्यामुळे काय म्हटले तर जनरल. बट आपल्या समोर आहे दोन इक्वेशनचं काय कंबाइंड इक्वेशन, आपल्याला काय म्हणतो पेअर ऑफ लाईन्स. बट प्रत्येक असेल असंच नाहीये. ती कोणती कंडिशन आहे ते आपण बघूया. ज्या कंडिशन मुळे काय होईल पेअर ऑफ लाईन्स, ती कंडिशन आपण बघूया. बघा याला कंडिशन कुठली बघतो आपण फर्स्ट. या गिवन जनरल इक्वेशनला पेअर ऑफ कधी म्हणायचं, द गिवन इक्वेशन, the given general equation of second degree in x and y is said to be pair of lines, pair of lines. म्हणजे ह्या इक्वेशनला पेअर ऑफ लाईन्स कधी म्हणायचं आहे इफ डिटर्मिनंट इक्वल टू 0. तर डिटर्मिनंट कुठला बघा, फर्स्ट रो AHG, फर्स्ट कॉलम AHG, BF FC बघा ABC आलं AHG AHG BF FC किंवा FF डबल, ठीक आहे HH आणि GG. जर हा थेरम सॉरी हा डिटर्मिनंट 0 आला लेट हे AH कुठं फाइंड करणार तुम्ही कंपॅरिझन करून या इक्वेशनला. देन वी गेट काय भेटेल आपल्याला AHG भेटेल ना HBF GFC. त्या व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा. जर किंमत 0 आली तर द गिवन इक्वेशन इज काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जर किंमत ऍडिटम 0 नाही आली तर काय दिस इज नॉट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. और सेकंड कंडिशन डायरेक्ट डिटरमिनंट यूज करायचं नसेल तर ABC प्लस 2FGH प्लस AF स्क्वेअर सॉरी इथं मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. जर ह्या फॅक्टरची किंमत 0 आली तर गिवन लाईन इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हे म्हणजे ह्याच कॅल्क्युलेशन आहे. बट आपल्याला याची जाईल आहे, ठीक आहे. नसेल डायरेक्ट हा फॅक्टर पार्ट करावा लागेल, ह्याची व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा. ह्याची किंमत जर 0 आली तर गिवन लाईन इज काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जर 0 नाही आली तर नॉट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. समजतंय का बघा. ABC प्लस 2FGS हे सॉल्व करा तुम्हाला हेच भेटेल. बट आपण हा फॉर्म यूज करणार, ठीक आहे. डिटर्मिनंट किंमत 0 आली तर
गिवन लाईन इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये दोन कंडिशन बरोबर. आणखी काय ह्याच्यामध्ये जे होमोजिनियस इक्वेशनला आहे तेच आहे. हे ए एच बी माहिती समजते, ए बी सी किंवा ए एच सी आहे ना. आपल्याला काय माहित पाहिजे होतं ए एच बी किंवा गरज पडली तर सी. मग हे ह्याच्या पुढचा पार्ट कंडिशन होमोजिनियसच्या आणि जनरल इक्वेशनचे सेम आहेत. म्हणजे काय ॲक्यूट अँगल बिटवीन दीज लाईन इज आल्सो. जर ती पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर ना ह्याची किंमत 0 आली तर अँगल काय असणार आहे tan थीटा इक्वल टू 2 टाइम्स h² मायनस ab अपॉन a प्लस b. अँगल तोच. पॅरलल कंडिशन तीच. काय पॅरलल कंडिशन, जर गिवन लाईन इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर ह्याच्यामध्ये दोन लाईन आहेत, त्या दोन लाईन मध्ये अँगल जर त्या दोन लाईन काय असतील पॅरलल तर कंडिशन तीच आहे h² मायनस ab इक्वल टू 0 पॅरललच्या. आणि ही जर लाईन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल त्याच्यामध्ये दोन लाईन जर काय असतील परपेंडिक्युलर किंवा शो दॅट परपेंडिक्युलर म्हटलं तर काय आला पाहिजे तुमचा आन्सर a प्लस b इक्वल टू 0. ह्या तीन कंडिशन सेम त्याच आहेत. आता मला आणखी एक सांगा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होमोजिनियस इक्वेशन काय असते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन. आणि बट ह्याचे हे जे इक्वेशन आहे जनरल इक्वेशन ह्या दोन लाईन काय नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. ह्यांचा काय असणार आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे हा कुठे येणार आहे प्लेन मध्ये येईल ना. म्हणजे कुठल्या एक्स वाय प्लेन मध्ये किंवा फर्स्ट क्वाड्रंट सेकंड थर्ड किंवा फोर्थ. मग ह्याच्यामध्ये तो फॉर्म्युला फक्त आणखी डिफरंट पाहिजे आपल्याला कुठला. ही जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ह्याचं मिनिंग काय होते एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. समजा यू लाईन पी लाईन तर तुम्हाला हा फाइंड करायचा आहे काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. बट होमोजिनियसला कसं होतं त्या दोन लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन त्याचा काय ओरिजिनच आहे त्यामुळे त्याची गरज पडलेली नव्हती आपल्याला. बट इथं काय फाइंड करावं लागेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. त्याचा फॉर्म्युला आपण राईट करू आणि नंतर काय बघू आपण एक्झाम्पल बघूया. बघा आपण लास्ट आर्टिकल पर्यंत कुठल्या आर्टिकल पर्यंत आलो आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ह्या दोन लाईन आहेत यू पी नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. का हा ओरिजिन आहे ना हा कुठं पास होता नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. मग आपल्याला हे नेक्स्ट फाइंड करायचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हीच ह्या दोन लाईनचा कसं दिला आहे एच एफ मायनस बी जी ए बी मायनस एच एस स्क्वेअर जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच एस स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे. ह्या व्हॅल्यू पुट अप करायचे कशाहून जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. त्याच कंपॅरिझन करून एच एफ पी जी माहिती आपल्याला काय काय माहिती आहे ए एच बी जी एफ सी हे सहा नोड कोएफिशिएंट कशाचे आहेत एक्स स्क्वेअरचा ए एच कशाचा आहे एक्स वायचा वाय स्क्वेअरचा काय आहे बी एक्सचा काय जी वायचा काय एफ आणि कॉन्स्टंट काय सी आहे. सी ची तर गरज नाही आहे. हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लास्ट फॉर्म्युला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. अदरवाइज जर हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर याला दुसरी एक हिंट आहे. त्या हिंट मध्ये काय करायचं बघा ह्याच्या आधीच आपलं एच जी एफ एच जी एफ सॉरी हा ए काय होता आपला थेरम डिटरमिनंट काय होता तोच डिटरमिनंट पद्धती माइंड करायचा आहे ए एच जी बी एफ सी इक्वल टू 0. आता जर हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर हा फॉर्म्युला म्हणजे काय इथला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आहे. हा एक्स कोऑर्डिनेट आहे काय वाय म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची दोन लाईन ऍट अ टाइम सॉल्व करून. मग हा डिटरमिनंट माहिती आहे आपल्याला ही डिटरमिनंटची किंमत 0 आली तर काय असते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. सपोज याला काय करायचं एक्स चा कॉलम याला काय करायचा वाय चा कॉलम याला काय सपोज करायचं कॉन्स्टंट. मला काय सांगायचं फक्त पहिले दोन रो घ्यायचे फर्स्ट रो फर्स्ट इक्वेशन सेकंड रो सेकंड इक्वेशन. मग याचे कोएफिशिएंट द्यायचे बघा ए एक्स एच वाय प्लस सी इक्वल टू 0 इक्वेशन फर्स्ट. दुसरं एच एक्स प्लस बी वाय प्लस एफ सी इक्वल टू सॉरी इथे काय लिहायचं आपण कॉन्स्टंट जी लिहायचं आहे फक्त जी. इथे कॉन्स्टंट काय लिहायचं आहे एफ. हा फक्त कॉन्स्टंट सपोज करायचा आहे ए एक्स
एच वाय प्लस जी, एच एक्स प्लस बी वाय प्लस एफ इक्वल टू 0. इक्वेशन सेकंड. वी नो दॅट स्टँडर्ड माहिती आहे आपल्याला, दोन इक्वेशन दोन अननोन. पहिले एक्स आणि वाय फाइंड करायचे, हे दोन या ठिकाणी सॉल्व करायचे ना, टेकिंग ॲडिंग सबट्रॅक्टिंग माहिती आहे. हे कॉन्स्टंट इकडे मायनस होईल, एक प्लस इकडे काय होईल मायनस. हे दोन साह्यामध्ये सॉल्व करा, तुम्हाला एक्स आणि वाय भेटेल. ते एक्स आणि वाय म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ह्याच्याऐवजी डायरेक्ट व्हॅल्यू होती. एक तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नसेल 3 मेथड लक्षात ठेवा. तुम्हाला जे इझी वाटेल ते राईट करा. बट आपण कुठल्या मेथड सॉल्व करणार, एक्झाम्पल फॉर्म्युला मेथडनं. डायरेक्ट किमती पुटअप करून आपण काय फाइंड करणार, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, हा चॅप्टरचा सेकंड पार्ट आहे. तर राहिले त्याबद्दल आपल्याला एक्झाम्पल कसे, शो दॅट द गिवन लाईन इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे जनरल इक्वेशन. नंतर ॲक्यूट अँगल फाइंड करा, गरज पडली तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि काही अननोनचे एक्झाम्पल आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पी आणि क्यू फाइंड करायचं आहे. तुम्ही हा थिअरी पार्ट परफेक्ट बघा, फॉर्म्युले बघा, तो थेरम कसा सॉल्व केला ते बघा. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू, याचे एक्झाम्पल कंटिन्यू करू. ठीक आहे, धन्यवाद.